की बटुकबाई ज्वेलर्स पासून शंकरनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर धरमपेठ मध्ये एक जे मिठाईचं आनंद भंडारची जी बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये 3rd फ्लोअरवर नेचर स्पा नावाचं जे स्पा सेंटर आहे, तिथे स्पाच्या नावावर महिलांकडून देह व्यवसाय करून घेण्यात येतो. त्या संदर्भामध्ये आपण पूर्वी त्या संदर्भामध्ये खातरज जमा केली आणि मग रेड कारवाई करण्याच्या हिशेबाने पंटर आणि पंचांना बोलवून त्यांच्या समक्ष मग रेड कारवाई आपण केलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 3 पीडिता मिळून आलेल्या आहेत आणि हे स्पा ज्यांचं आहे त्या जाकिरा शेख ज्या आहेत त्या सध्या गरोदर असल्यामुळे त्या मुलींच्या मार्फतीने करत होत्या. त्यांच्याकडे मॅनेजर पण होती, तर ती जी मॅनेजर आहे आकांक्षा मेश्राम ती आणि या जाकिरा शेख या 2 आरोपी आहेत आणि आपल्याला 3 पीडिता तिथे मिळून आलेल्या आहेत. या पीडित ज्या आहेत या मुली थोड्याशा गरीब घरातल्या आहेत, साधारण शिक्षण 12वी पर्यंत झालेलं आहे आणि त्यांना 5 ते 8 हजार रुपये पगार देण्यात येत होता. त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक ग्राहकाकडून 1500 आणि त्यापेक्षा अधिकचे जे पैसे आहेत नगदी ते त्यांना मिळत होते आणि त्यांना ते अधिक पैशाचा आमिष देऊन या कामावर लावण्यात आलेलं होतं आणि अधिक पैसे मिळतात या हिशोबाने त्या ते काम करत होत्या. पगार 5 ते 8 हजार रुपये जरी असला तरी तसं त्यांची प्रत्येक ग्राहकाकडून मिळणारी जी कमाई होती ती भरपूर होती. तर इथे आपण जी रेड केलेली याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे की आता जे नवीन कायदे झालेले आहेत त्याच्यामुळे भारतीय नागरी साक्ष संहितेचं जे 176(3) कलम आहे ज्यामध्ये 7 वर्षाच्या वरची शिक्षा असेल त्यामध्ये आपल्याला FSLच्या टीमला बोलवावं लागतं आणि आपल्या नशिबाने नागपूर शहरामध्ये आपण एफकारचं प्रोजेक्ट पण सुरू केलेला आहे. तर आपण ती एफकार आणि न्यायवैज्ञानिक तज्ज्ञांना पण बोलवलेलं होतं, तर त्यांच्याकडून पण आपण ती जप्ती करून घेतलेली आहे आणि भारतीय नागरिक न्याय सुरक्षा संहिता याच्या संपूर्ण तरतुदींचं पालन करून ही संपूर्ण रेडची कारवाई करण्यात आलेली आहे. मी जसं भंडारच्या बिल्डिंग मध्ये आहे, खालच्या फ्लोअरवर तिकडे एक ट्युशन क्लास पण आहे आणि हा व्यवसाय साधारण 1 वर्षापासून त्यांचा चालू आहे. 3 पीडिता नागपूर शहरातल्याच आहे आणि जसं मी सांगितलं की त्या थोड्याशा गरीब घरातल्या असल्यामुळे घरची परिस्थिती थोडी कमी जास्त असल्यामुळे त्या या व्यवसायामध्ये अधिक पैसा मिळत असल्यामुळे त्यांना ते आमिष देऊन त्याच्यामध्ये वळवण्यात आलेलं आहे.